नमस्कार. नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहतोय सध्या या कुदळवाडी परिसरामध्ये परत पुन्हा आग लागल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. बघतोय आपण स्थानिक पातळीवरती अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत ते 4 ते 5 घटनास्थळी दाखल झालेल्या सध्या पाहायला मिळून येत आहेत. याच ठिकाणी सध्या आपण पाहतोय आत्ताच्या घडीची मोठी बातमी. या ठिकाणी परत पुन्हा आग लागली आहे. खरं तर पाहिलं गेलं तर ह्या आगीचं कारण असं स्थानिक पातळीवरती समजलं जातं आहे. ज्या ठिकाणी महानगरपालिकेने जे अतिक्रमण कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी जे स्टील पडलेलं आहे, त्या ठिकाणी ज्यांचे वर्कशॉप आहेत, ज्यांचे लघु उद्योजक आहेत, त्या ठिकाणी ते कटरच्या साहाय्याने ते कट करत होते आणि त्याच्याच माध्यमातून जी आग लागल्याचा प्राथमिक अंदाज ह्या ठिकाणी वर्तवला जातो आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या सध्या पाहायला मिळून येत आहेत. खरं तर अग्निशामक दलाच्या माध्यमातून या ठिकाणी जी आग लागलेली आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या आता शर्थीचे प्रयत्न सुरू असलेले सध्या पाहायला मिळत आहेत. खरं तर महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी 8 तारखेपासून जे अनधिकृत पत्रा शेड आहेत, अनधिकृत बांधकामं आहेत, त्याच्यावरती कारवाई सुरू आहे आणि त्याच कारवाईच्या दरम्यान सध्या ज्या लघु उद्योजकांचं जे मटेरियल आहे या ठिकाणी लघु उद्योजक जे कटिंग करतायत त्याच माध्यमातून या ठिकाणी ते कटिंग करताना हे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज इथले जे कामगार आहेत त्यांच्याकडून वर्तवला जातो आहे. खरं तर हे सगळे अग्निशामक दलाच्या जवानांकडून इथं जो मलबा पडलेला आहे त्या मलबाला अक्षरशः या ठिकाणी आग लागलेली आहे. खरं तर आपण पाहू शकतो या ठिकाणी जे प्लॅस्टिकची जे गोदामं आहेत, अनेक अशी या भंगारची गोदामं आहेत, त्या ठिकाणी अशा आगीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळेच स्थानिक प्रशासनाकडून या ठिकाणी जे पत्रा शेड आहेत अनधिकृतपणे त्याच्यावरती कारवाई करणार असल्याचं या ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळून येत होतं. तरीसुद्धा या ठिकाणी सध्या आता ज्या आग लागत आहेत ते देखील सध्या आता त्या परत पुन्हा घडत आहेत. खरं तर आपण बघू शकतो या ठिकाणी सध्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून या ठिकाणी सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सध्या आपण पाहतोय की जे पत्रा शेड आहेत त्या पत्रा शेडवरती सध्या कारवाई केलेली आहे आणि त्या पत्रा शेडमध्येच सध्या आपण पाहतोय ज्याच्यावरती कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये जो काही मलबा होता तो वरतून कटिंग करण्याचं सध्या काम करत होते आणि त्यातूनच हे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे. बघू शकतो आपण या ठिकाणी सध्या हे पत्रशेड आहे याच्यावरतीच जे कटिंग करत असताना काही कामगारवरती कटिंग करत होते. ते कटिंग करत असताना वरतून जे अग्निशामक दलाच्या जवानांकडून या ठिकाणी सध्या आग विझवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू असलेले सध्या पाहायला मिळत आहेत. याच ठिकाणी पत्रा शेडवरती काही कामगार काम करत होते. आपण पाहतोय सध्या घटनास्थळी देखील आतमध्ये क्रेन आहे, त्या क्रेनच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सध्या जे पत्रे आहेत ते पत्रे महापालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी ते पाडण्याचं काम सध्या घटनास्थळावरती सुरू आहे. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्यामुळं इथे ज्या आगीच्या घटना घडत आहेत सातत्यानं त्याच्यामुळं सध्या या ठिकाणी पिंपरी महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी कारवाई करत असल्याचं या ठिकाणी सांगितले जाते. परंतु आगीच्या घटना कमी होत नाहीत असंच म्हणावं लागेल, कारण काल देखील कुदळवाडी परिसरात आगीचा प्रकार घडला होता. आज या कुदळवाडी परिसरात ज्या ठिकाणी पत्रा शेडवरती कारवाई करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सध्या प्लास्टिकची गोदामं खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याच प्लास्टिकच्या गोदामाला परत पुन्हा आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. अग्निशामक दलाच्या साधारणतः 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आग विझवण्याचं सध्या या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत. आज पाहू शकतो आपण एकाच दिवशी 2 ठिकाणी आग लागल्याचा प्रकार प्राथमिक अंदाज वर्तवला जातो. दुसऱ्याही ठिकाणी आग लागलेली असल्याची इथं अग्निशामक दलाच्या जवानांकडून सांगितले जाते. दुसऱ्याही ठिकाणी अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी पाठवल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं आहे. आज 2 ठिकाणी आग लागल्याचा प्रकार कुदळवाडी परिसरात प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे. खरं तर या पत्रा शेडवरती जे अनधिकृतपणे कारवाई केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते त्याच्यावरती जे मटेरियल पडलेलं आहे ते कटिंग करत असताना
तो आग लागल्याचा प्रकार या ठिकाणी स्थानिकांकडून वर्तवला जातो आहे। महापालिकेचे या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जे अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडे देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर एकंदरीत काय सांगाल, सध्या आगीचा प्रकार, आग लागलेली आहे, सध्या काल पण इथं आग लागली होती सर, आज परत पुन्हा आग लागली आहे, एकंदरीत काय सांगाल सर काय सांगाल एकंदरीत? मी आता वेल्डिंगचं काम चालू आहे आणि वेल्डिंगच्या कामामुळे ना ह्याच्यावरती ठिणग्या पडत आहेत आणि ती आग पकडते। आता दिवसभरात 4-5 कॉल झाले वेगवेगळे, 4-5 कॉल झालेत आज वेगवेगळ्या ठिकाणी। एकंदरीत आज किती ठिकाणी आग लागली आहे आणि अग्निशामक दलाचे कशा प्रकारे आता आग विझवण्यासाठी शर्तीचे सकाळपासून 5 कॉल झालेले आहेत। 5 कॉल झालेत, हा 6वा कॉल आहे? हां सर, नाही हा 5वा कॉल। 5वा कॉल आहे। अजून एका ठिकाणी आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय, तिथे देखील आपली टीम पोहोचली आहे। हा, तिथं देखील अशाच प्रकारे आग लागलेली आहे का? हो, अशा प्रकारे सगळं हे गॅस कटिंग चालू आहे, त्यामुळं प्लॅस्टिकवर ठिणग्या पडल्या ना की आग लागते। नक्कीच आपण बघतोय, खरं तर पाहायला गेलं तर सध्या आजच्या परिस्थितीमध्ये जर तसं पाहायला गेलं तर अग्निशामक दलाच्या जवानांकडून सांगितलं जाते की आजचा हा 5वा ते 6वा कॉल आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये 5 ते 6 आग लागल्याचे ज्या घटना आहेत त्या समोर आलेल्या सध्या पाहायला मिळत आहेत। खरं तर आज अग्निशामक दलाच्या जवानांकडून देखील जे शर्थीचे प्रयत्न आहेत ते सध्या आत्ता या ठिकाणी आग विझवण्यासाठी सुरू असलेले सध्या पाहायला मिळत आहेत। खरं तर हे पत्रा शेडवरती जे अनधिकृतपणे जे बांधले होते त्याच्यावरती महानपालिकेकडून या ठिकाणी कारवाई केलेली सध्या पाहायला मिळून येते, परंतु जी कारवाई केली आहे त्याच्यामध्ये देखील सध्या आपण पाहतोय जे प्लॅस्टिक आहे, जे प्लास्टिकची जे गोडाऊन आहे त्याच्यामध्ये सध्या आत्ता ज्यांचं मटेरियल आहे ते कटिंग करतायत, ते कटिंग करताना काही आगीचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे सध्या या कुदळवाडी परिसरात आग लागतायत असे प्रकार सध्या आता वारंवार घडत आहेत। त्यामुळे आजचा हा 5वा ते 6वा कॉल असल्याचा अग्निशामक दलाच्या जवानांकडून सध्या आत्ता सांगण्यात आलेलं पाहायला मिळून येते। परंतु गेल्या 8 तारखेपासून सध्या या कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जे पत्रा शेड आहेत, जे अनधिकृत बांधकामं आहेत त्याच्यावरती सध्या ही कारवाई सुरू असलेली सध्या पाहायला मिळते आणि ही कारवाई महापालिकेचे जे आयुक्त आहेत शेखर सिंह यांनी देखील म्हटलं गेलं होतं की बाबा या कुदळवाडी परिसरामध्ये जे पोल्युशन होतं आहे आणि ज्या इंद्रायणी नदीमध्ये जे घाण पाणी सोडलं जातं याच्याच माध्यमातून आणि हा आगीचा प्रकार घडतो आहे, त्यामुळे इथं कारवाई होत असल्याचा प्रकार या ठिकाणी आयुक्तांकडून सांगण्यात आलेलं सध्या पाहायला मिळून येते। परंतु सध्या या कुदळवाडी परिसरात आज 5 ते 6 वेळा या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांकडून सांगितलं जाते।